9 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराला रोखण्यासाठी ऑपरेशन शस्त्र नामक अभियान सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, दिल्ली. स्पष्टीकरण. दिल्ली पोलिसांच्या मते सोशल मीडियाचा वापर वेगाने गुन्हेगारी ताकद दाखवण्यासाठी आणि सामान्य लोकांमध्ये मानसिक भीती निर्माण करण्यासाठी केला जात आहे. दक्षिण रेंजचे संयुक्त पोलीस आयुक्त एसके जैन यांनी सांगितले की अशा लोकांवर विशेष लक्ष दिले जात आहे जे ऑनलाईन पोस्टच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण करण्याचा किंवा प्रतिस्पर्ध्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. या हालचाली जरी डिजिटल असल्या तरी अनेक वेळा त्या प्रत्यक्ष हिंसाचारात बदलतात. ऑपरेशन शस्त्र हे गुन्हा घडण्यापूर्वीच तो रोखण्यासाठी एक प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून सुरू करण्यात आले आहे. प्रश्न 2. अलीकडेच 2027 मधील आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद कोण भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. आता पाहू भारताशी संबंधित इतर महत्त्वाची तथ्ये. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 80व्या स्थानावर राहिला आहे तर सिंगापूर प्रथम स्थानावर आहे. भारताचा साक्षरता दर वाढून 80.9% झाला आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 98 झाली आहे. यात नवीन रामसर स्थळे गोकुल जलाशय, उदयपूर तलाव, बोगाबिल तलाव, कोपरा जलाशय, सिलिसेड तलाव, पाटणा पक्षी अभयारण्य आणि छरी दांडू ही आहेत. जागतिक प्रेस स्वातंत्र्य सूचकांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानावर राहिला तर नॉर्वे प्रथम स्थानावर आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली. भारत 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेवर चालणारे आणि स्वतः चार्ज होणारे ऊर्जा उपकरण विकसित केले आहे. ब्रिक्स 2026 परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये सामील झाला. भारताने हवाई धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले. प्रश्न 3. अलीकडेच केरळनंतर कोणत्या किनारपट्टीवरील राज्याने भारताचा दुसरा सर्वसमावेशक पक्षी ॲटलास सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गोवा. स्पष्टीकरण. गोव्याने जैवविविधता संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याने गोवा पक्षी ॲटलास जारी केला, ज्यामुळे केरळनंतर असे करणारे गोवा हे भारतातील दुसरे राज्य बनले आहे. गोवा. राजधानी पणजी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू. येथे लोकसभा 2, राज्यसभा 1 आणि विधानसभा 40 जागा आहेत. आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी. कुशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाईल. इंटरनॅशनल सॅलिनिटी कॉन्फरन्स विकेअर 2025 गोव्यात सुरू झाली. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे उद्घाटन गोव्यात झाले. गोवा सरकारने शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलची तिसरी आवृत्ती पणजीमध्ये झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात माझे घर योजना सुरू केली. प्रश्न 4. अलीकडेच देशातील पहिला पूर्णतः विमाकृत जिल्हा कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अलवर. स्पष्टीकरण. भारताच्या सामाजिक सुरक्षा प्रणालीतील एक ऐतिहासिक यश म्हणून राजस्थानच्या अलवर जिल्ह्याने 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा योजनेअंतर्गत 100% विमा संरक्षण प्राप्त करून देशातील पहिला पूर्णतः विमाकृत जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे. प्रश्न 5. अलीकडेच कोणते राज्य अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाची सुरुवात करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, आंध्र प्रदेश.
स्पष्टीकरण. आंध्र प्रदेश सरकार 7 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वाकांक्षी अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाची सुरुवात करणार आहे, जो भारताच्या क्वांटम तंत्रज्ञान प्रवासातील एक मोठे पाऊल मानले जात आहे. या प्रकल्पाचा उद्देश आंध्र प्रदेशला क्वांटम संशोधन, नाविन्य, प्रतिभा विकास आणि उद्योग शैक्षणिक सहकार्याचे जागतिक केंद्र बनवणे हा आहे. आंध्र प्रदेश राजधानी अमरावती, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू एआयचा शुभारंभ झाला. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आले. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासांच्या आत 5555 महिला आणि विद्यार्थिनींना ई-सायकल वितरित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. जागतिक आर्थिक मंचाने आंध्र प्रदेशमध्ये 4थे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापित करण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश आयलँडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करेल. आंध्र प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाईल. आंध्र प्रदेशच्या पॉड्रू खादीला GI टॅग मिळाला. प्रश्न 6. अलीकडेच भारताने अग्नि-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ओडिशा. स्पष्टीकरण. भारताने ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीवरून अग्नि-3 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी नियमित प्रशिक्षण सरावाचा भाग म्हणून घेण्यात आली. संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार क्षेपणास्त्राने सर्व मोहिमेची उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण केली आणि यादरम्यान महत्त्वाचे तांत्रिक आणि कार्यात्मक निकष सिद्ध झाले. ओडिशा राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. येथे लोकसभा 21, राज्यसभा 10 आणि विधानसभा 147 जागा आहेत. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. पारादीप बंदराला स्वच्छता पंधरवडा 2025 मध्ये वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवडले गेले. DRDOने ओडिशामध्ये सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रदर्शन केले. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सवाचे आयोजन भुवनेश्वरमध्ये झाले. भारत पहिले क्रोनिक किडनी रोग रुग्ण रजिस्टर ओडिशामध्ये सुरू करेल. 25व्या अखिल भारतीय प्रमुख बंदर सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन ओडिशामध्ये करण्यात आले. भारताच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन ओडिशामध्ये झाले. अनु गर्गे यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 7. अलीकडेच भारताची पहिली अँटी ड्रोन प्रणाली वापरणारे दक्षिण भारतातील पहिले बंदर कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, व्हीओ चिदंबरनार बंदर. स्पष्टीकरण. भारताने बंदर आणि किनारपट्टी सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. व्हीओ चिदंबरनार पोर्ट अथॉरिटी हे देशातील असे पहिले बंदर बनले आहे जिथे प्रगत अँटी ड्रोन प्रणाली तैनात करण्यात आली आहे. ड्रोनमुळे वाढत्या सुरक्षा धोक्यांचा विचार करून महत्त्वपूर्ण बंदर पायाभूत सुविधा आणि कामकाजाची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या बँकेने भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल FPI परवाना जारी केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोटक महिंद्रा बँक. स्पष्टीकरण. कोटक महिंद्रा बँक ही भारताची पहिली कस्टोडियन बनली आहे जिने पूर्णपणे डिजिटल FPI परवाना जारी केला आहे. बँकेने खाते उघडण्याची आणि परवाना जारी करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वाक्षरी असलेल्या कागदपत्रांच्या माध्यमातून पूर्ण केली, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भौतिक कागदोपत्री काम झाले नाही. बँकेच्या म्हणण्यानुसार या डिजिटल मार्गाद्वारे आतापर्यंत 2 FPI परवाने जारी करण्यात आले आहेत, जे भारताच्या कॅपिटल मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर मधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताचे पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. सर्वेश रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य सरव्यवस्थापक बनले आहेत.
SBIने चक्र नावाचे एक सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केले. कर्नाटक बँकेने खजाने दोन्ही पावती पेमेंट सुरू केले. कर्नाटक बँकेला बेस्ट फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA पुरस्कार मिळाला. IDFC फर्स्ट बँकेने झिरो फॉरेक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले. गुगल पेने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. IDFC फर्स्ट बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीय नागरिकांसाठी जागतिक बचत योजना सुरू केली. प्रश्न 9. अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोठे दारुगोळा युनिटचे उद्घाटन केले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. नागपूर. स्पष्टीकरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूर येथे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसमध्ये पूर्णपणे स्वयंचलित 30 मिलीमीटर दारुगोळा प्रकल्पाचे उद्घाटन केले. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या राज्यातील महिलांनी पॅरा थ्रोबॉल नॅशनल 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय A. झारखंड. स्पष्टीकरण. झारखंडने राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये राज्याच्या महिला संघाने शिस्तबद्ध, आत्मविश्वासाने भरलेला आणि धोरणात्मक खेळ दाखवत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. झारखंड. राजधानी रांची. मुख्यमंत्री हेमंत सोरेन. राज्यपाल संतोष गंगवार. आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू झारखंडमध्ये राबवण्यात आले. झारखंडमध्ये 25 वर्षांनंतर पेसा कायदा लागू करण्यात आला. झारखंडने आपले पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जेतेपद जिंकले. भारत सरकारने झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रिडशी जोडण्यास मंजुरी दिली. 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे जेतेपद झारखंडने जिंकले. भारताचा पहिला खाण पर्यटन प्रकल्प झारखंडमध्ये सुरू होईल. हॉकी झारखंडने सलग 5व्यांदा सब ज्युनियर महिला जेतेपद जिंकले. सरहल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. प्रश्न 11. अलीकडेच क्वालकॉम निर्मित 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. बेंगळुरू. प्रश्न 12. अलीकडेच ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026 ची सुरुवात कोठे झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. भुवनेश्वर. स्पष्टीकरण. ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026 भुवनेश्वरमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या उद्घाटनानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही 2 दिवसीय परिषद ओडिशा सरकार आणि ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्कद्वारे भारतनेत्र उपक्रमांतर्गत संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबोधनाने या परिषदेला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. स्पेन. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. केरळमधील आरलम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून आरलम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी घातली आहे. केरळ राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्रपणे एल्डरली बजेट सादर केले. ओडिशाने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्डाची अधिसूचना काढली. ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले. भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनले आहेत. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड आघाडीवर आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ आघाडीवर आहे. ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले. फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले. नागालँडमध्ये रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनले आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरीचे जेतेपद कार्लोस अल्काराझने जिंकले. IPS पीयूष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. यूपीचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ बनले आहे. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला. आता तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच कोणी ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.